हॅलो मित्रांनो, आज मी मागच्या लेक्चरला तुम्हाला दोन व्हिडिओ टाकले आहेत. एक स्क्वेअर रूटचा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, एक क्यूब रूटची क्यूब रूट आणि फोर्थ रूटची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. आज मी तुम्हाला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कशी फाइंड करायची या व्हिडिओमधून तुम्हाला मी काय करणार आहे शिकवणार. अतिशय सोप्या पद्धतीनं एक समजलं की दुसरी अशी कितीतरी एक्झाम्पल्स तुम्ही जर तयार केली स्वतः क्रिएट करू शकता आणि ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इतकी सिंपल तुम्हाला मी सांगतो आहे. इथे एक्झाम्पल दिले बघा, sin 61 डिग्री. आता sin 61 डिग्रीला मी काय करतो नेहमीप्रमाणे f of x म्हणतो. लेट f of x इक्वल टू आन्सर सुरुवात करतो बघा. लेट f of x इक्वल टू sin x. आता मी x कोणाला सपोज केलो तर 61 ला. नेहमीची सेम मेथड 61 x इक्वल टू 61. पण मला सांगा 61 डिग्री जो आहे तो आपल्या टेबल मध्ये 60 च्या जवळ आहे. 60 प्लस केला की sin 60 ची व्हॅल्यू आपल्याला मिळते. सो 60 डिग्री प्लस 1 डिग्री म्हटलं की 61 डिग्री. आणि टेबल मध्ये आपल्याला बऱ्याचशा व्हॅल्यू त्याच्यावर आपल्याला समजते की जवळ कोण आहे 61 च्या, तर 60 आहे. म्हणून मी याला सपोज करतो a इक्वल टू 60 डिग्री आणि h इक्वल टू 1 डिग्री. पण लक्षात ठेवा 1 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते. इट इज गिवन एक्झाम्पल मध्ये दिलेली असते. 1 डिग्री इक्वल टू 0.0174 अँड ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे तुमचा h मिळाला, तुम्हाला a मिळाला. आपण नेहमीप्रमाणे काय करतो f ऑफ देअरफॉर f ऑफ a इक्वल टू sin ऑफ a. a ची व्हॅल्यू sin ऑफ 60 ठेवतो आपण. पण तुम्हाला माहिती आहे sin 60 ची व्हॅल्यू तुम्हाला सगळ्यांनाच माहित पाहिजे. हा बेसिक आयडिया आहे, बेसिक गोष्ट आहे. 9th मध्ये शिकलोय, 10th मध्ये शिकलोय, 11th मध्ये शिकलोय, आता 12th मध्ये शिकतोय. म्हणजे 4 वर्ष झाली ह्या व्हॅल्यू शिकतोय आपण. म्हटलं की आपल्याला sin 60 √3/2 ही माहित पाहिजे. आणि या √3 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते. 1.732 डिवाइड बाय 2 करायचं. 2 नी डिवाइड बाय 2 1 जा डिवाइड होत नाही. 1 ला डिवाइड होते का बघा, 2 नी नाही, म्हणून 0.17 झालं. 2 6 जा 2 8 जा 16 बे 8 16 राहिला 1, त्याच्यावर 3 घेतलं बेसल 12 आणि बेसल 12 म्हणजे 2 8 जा 16, 2 6 जा 12, 1 2 6 जा 12. म्हणजे तुमची जी f ऑफ a जो मिळाला तुम्हाला तो मिळाला f ऑफ a जो मिळाला तो 0.866 मिळाला. अगेन आता आपण डिफरन्शिएट करतो नेहमीप्रमाणे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. f dash of x काढतो. f dash of x equal to sin d by dx of sin is cos of x. लगेच आपण काय करतो f dash of a म्हणतो cos of 60. लक्षात घ्यावा नो x च्या ठिकाणी a, cos of a च्या ठिकाणी आपण फार तर इथे a म्हणूया. पुढच्या स्टेपला आपण असं करू f dash of a equal to cos of 60 and cos 60 हे माहित पाहिजे. लक्षात घ्या cos 60 is half. cos 60 is half. हे टेबल मधली व्हॅल्यू आहे. आपल्या टेबल मध्ये आपल्याला माहित पाहिजे की cos 60 ची व्हॅल्यू काय असते, हाफ असते. आणि मग ती हाफ व्हॅल्यू, हाफ मीन्स 1 ला आपण 2 ने डिवाइड केलं 0.5. आणि मग मला सांगा, मग मी असे जर माझं f dash of a सुद्धा मला मिळाला. मग फॉर्म्युला बट f of a plus h approximate value f of a plus h f dash of a approximate value f of a is 0.866 plus h is 0.0174 into 0.5 is f dash of a. Understand? Okay. Next 0.866 plus multiply करायचं 5 नी. लक्षात घ्या 5 5 चौक 20, 5 4 जा 20, 5 7 जा 35 plus 2 37
5 1 जा 5 प्लस 8 5 प्लस 3 8 आणि 5 0 0 1 2 3 4 5 डेसिमल जायचं आपल्याला 1 2 3 4 5 डेसिमल द्यायला लागणार आपल्याला काय 5 डेसिमल द्यायला लागणार आणि मग याची ऍडिशन आपण करायचे ते कशी करायचे बघा 0.866 प्लस 0.00870 ऍडिशन केला 0 7 8 प्लस 6 14 7 8 म्हणजे 0.8747 हे आन्सर. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं आन्सर फाइंड करायचं आहे. ते कोणाची व्हॅल्यू आली तुमची लक्षात आलं का बघा कोणाची व्हॅल्यू आली sin 61 therefore sin 61 degree approximate value 0.8747 yes त्याची approximate value. असं तुम्हाला काही विचारू दे समजा तुम्हाला विचारलं sin 29 डिग्री आणि 30 मिनिट बघा लक्षात द्या sin 29 डिग्री अँड 30 मिनिट आता मिनिटाचं एक्झाम्पल पहा गिवन हेच आहे त्याच्यात काही चेंज नाही थोडासा चेंज कसा होते बघा थोडंसं इकडे बघा एक्झाम्पल हे पहिलं लक्षात आलं असेल तर दुसरं लगेच लक्षात येते बघा sin x मी याला सपोज केला x कशाला सपोज केला मी 29 डिग्री 30 मिनिट्स पण मला सांगा म्हणालो मी काय म्हणतोय बघा तर इथं तुमचा 29 डिग्री हा कुणाच्या जवळ आहे 30 डिग्रीच्या जवळ आहे पण किती जवळ आहे 30 मिनिटच कारण 60 मिनिट इक्वल टू 1 डिग्री 60 मिनिट मीन्स 1 डिग्री मग 30 मिनिट आपल्याला आहेत मी जर इथं 30 जर डिग्री जर घेतला आपण 60 कसं 29.5 एवढंच आहे तुमच्याकडे 29.5 तुमच्याकडे आहे मग मी 30 डिग्री घेतला नव्हता आपल्याकडे मग जास्त किती घेतला तर 30 मिनिट जास्त घेतला कारण 60 मिनिट होण्यासाठी आपल्याकडे अजून शिल्लक किती आहे 30 मिनिट शिल्लक आहे म्हणून 30 मिनिट एक्स्ट्रा घेतला म्हणून मायनस केला जर ह्याच्यातून मायनस घ्या तर 29 डिग्री आणि 30 मिनिट होणार आहे लक्षात घ्या कारण अजून कमी किती आहे तर 30 कमी आहे 30 मिनिट कमी आहे 30 मिनिट कमी आहे म्हणजे 30 मधून 30 मिनिट मायनस हा झाला तुमचा 30 डिग्री याची मात्र होणार -30 मायनस काय होणार 30 मिनिट पण त्याला मी काय करणार त्याचं डिग्री मध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी पुन्हा 60 न काय करणार मी डिवाइड करणार लक्षात घ्या मिनिटाचं डिग्री मध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी 60 ने डिवाइड करायचं म्हणजे मला मिळालं काय तर हाफ डिग्री मिळालं मग मी -1 ची व्हॅल्यू तुमच्याकडे 0.0 आहे बघा 0 पॉइंट तुमच्याकडे व्हॅल्यू आहे काय त्याची व्हॅल्यू जी आहे ती 0.0174 आणि त्याला 2 ने डिवाइड केलं तर मग अशा आपण -0.0008 बॅटरी 16 याला एक बेसिक हे एवढं तुमचं आन्सर होईल हे याची आता आपल्याला f(a) पाहिजे आहे काय पाहिजे आपल्याला f(a) पाहिजे आहे तो कसा फाइंड करणार f(a) पाहिजे आहे तर f(a) कसा येणार x च्या ठिकाणी a ठेवायचं therefore f(a) equal to sin of a is 30 degree sin of 30 degree equal to half बरोबर हाफ sin 30 ची व्हॅल्यू आहे टेबल मध्ये हाफ व्हॅल्यू आहे तुम्हाला हाफ मीन्स 0.5 आता सांग उलट सुलट होणार आहे फक्त मग असते चालू व्हॅल्यू आता डिफरन्शिएट म्हणणार मी मला पासारखं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय होणार सांगा f dash of x equal to d by dx of sin x is cos x d
Divide x of sin x is cos x. So f dash of a equal to sin of a. Value of a is 30. Sin of 30 equal to root 3 by 2. Value of root 3 by 2 1.732 divided by 2 आणि मगाशी डिवाइड करून दाखवता 0.866. आता लॅबरेशन होते व्हॅल्यू पुट आउट करायचं तर आपण बघा f of a plus h. f of a means what is that 0.5 plus h is that is minus 0.0087 into 0.866 यांची तुम्हाला मल्टिप्लिकेशन करावी लागेल आणि मग ते 0.5 मधून मायनस करावं लागेल. 0.5 मायनस आपण करूया 87866 ची आपण मल्टिप्लिकेशन करू. 87 आणि 866 ची मल्टिप्लिकेशन करू. त्याचे डेसिमल पुन्हा सरकू इकडं. हे बघा 7 6 जा 42 7 6 are 42, 7 6 are 42 plus 6 4 46, 7 8 are 56 plus 4 60, 0 8 6 are 48, 8 6 are 48 plus 4 52, 8 8 are 64 plus 5 69, 2 14 3 15 7 means 7 5 3 4 2 ही मल्टिप्लिकेशन आहे. तर बघा मग मी तेवढे डेसिमल इकडे सरकणार बघा 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7.0 एवढं मायनस करावं लागेल. आता हे मायनस करताना गोंधळ होऊ नये म्हणून थोडंसं अप्रॉक्सिमेट घेतो 0.5 मायनस हे सोडून देतो ते 0.007 आणि मग कसं त्याचं सबट्रॅक्शन करायचं तेही सांगतो तुम्हाला. हे बघा 0.5 मधून 0.49925 बघा ह्याच्यातून हे तर मायनस होणार म्हणजे 4.4 येणार आहे. ह्याला 9 याचा 9 आणि इथं 25 मायनस गेला 100 मधून की 75 मायनस गेला 25. आता ते कसं आलं सांगतो तुम्हाला. 0.5 मायनस 0.0075 इथं आपण 000 घेऊया. बघा इथं 10 सपोज केला 5 आला, इथे एक कमी केला 2 आला, इथे एक कमी केला 9 आला, इथे कमी केला 4 आला आणि इथं 4925. अशा पद्धतीने आपण याचं काय करू शकतो तर एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. समजा तुम्हाला असं दिलं, आता एक्झाम्पल थोडं चेंज करतो बघा. एक्झाम्पल काय करतोय चेंज करतोय. एक्झाम्पल व्हॅल्यू त्याच आहेत, व्हॅल्यू काय बदल नाहीये. cos 60 डिग्री 30 मिनिट असं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल काय नाही अवघड काय नाहीये. हे बघा हे एक्झाम्पल काहीही डिफिकल्ट नाहीये. आता जे केलं तेच आपल्याला पुन्हा रिपीट करायचंय, फक्त उलट्या सुलट्या व्हॅल्यू होतील. हे बघा इकडे बघा मी याला काय करणार आहे f of x म्हणणार आहे. f of x इक्वल टू sin x पण x कुणाला सपोज केला आपण 60 डिग्री 30 मिनिटला. मग हा तुमचा a झाला 1 * 60 डिग्री and h इक्वल टू 30 मिनिटला आपण 60 ने डिवाइड केलं की डिग्री मध्ये होतं हाफ डिग्री 31 जा 32 झालं. त्याला आपण मिनिटला डिवाइड केलं की हाफ डिग्री मध्ये आणि मग आता सांगितल्याप्रमाणे हाफ मीन्स 0.0174 डिवाइड बाय 2 ने आता डिवाइड करून दाखवलं तुम्हाला 0.0087 then
f of a equal to, it is cos of x, cos x, f of x equal to cos, so f of a equal to cos a, value of a is 60 degree, cos 60 is half, 0.5. बघा बरं किती सोपं, म्हणजे त्याच व्हॅल्यू, फार अवघड काय नसते, त्याच पुन्हा व्हॅल्यू, त्या 4-5 व्हॅल्यू 60, 30, 45 एवढ्या व्हॅल्यू पाठ करून ठेवल्या की कुठलंही एक्झाम्पल आले तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजे. अगेन डिफरन्शिएट with respect to x, f dash of x, derivative of cos, divide x cos minus sin x, so f dash of a equal to minus sin a, f dash of a equal to minus sin, a means 60 degree, a means 60 degree, and sin 60 you know, minus root 3 by 2, root 3 by 2 आहे sin 60, समजते का. आणि मग ही व्हॅल्यू बघा बरं, minus 1.732 divided by 2, आणि मग ह्यात आपण 0.866 फक्त आपण जस्ट डिवाइड केलं होतं, तेच येणार पुन्हा एकदा बघा. f of a काय झाला तुमचा 0.5 प्लस h तुमच्याकडे आहे 0.0087 इंटू 0 मायनस 0.866. आत्ताच आपण त्याची मल्टिप्लिकेशन केली होती ह्या मागच्या एक्झाम्पल मध्ये. 0.5 मायनस याची आपण 0.0075, ते पुढच्या 3 व्हॅल्यू आपण काढून टाकल्या होत्या. पुढच्या व्हॅल्यू काय काढल्या होत्या, काढून टाकल्या होत्या, आणि ते आपण 75 असा गुणाकार केला, आठवते का बघा, असा. आणि मग ते त्यातून मायनस केलं आपण, काय मायनस केले किती मिळते 4. मग अशी मायनसच केलं तर आता हे मायनसच करायचं आहे, 4.992 समजते का बघा. आणखी तुम्हाला गुणाकार करून दाखवतो, 866 इंटू 87, 742, 742 आणि 446, 756 आणि 460, 0 848, 848 आणि 4 52, 8 64 आणि 5 69, 2 14 3, हे बघा 3 म्हणजे 3 झाले 9 6 15 आलं का. हे आपण काढून टाकलं होतं, आणि 7 घर आपण सर्कल होतो 0.0075, आणि ते मग मायनस केले की आपला ते मग आन्सर आलेला आहे. तर हे तुमचं आन्सर काय झालं, cos 60 डिग्री 30 मिनिट इक्वल टू 4.9925. अशा पद्धतीनं तुम्हाला डिग्रीचं लक्षात घ्या. पुन्हा एकदा बघा, मिनिटचं डिग्री करण्यासाठी 60 ने डिवाइड करायचं, तो डिग्री तुम्हाला दिलेला असतो, व्हॅल्यू ठेवायची, डिवाइड करायचं. हे मेन आहे, लक्षात घ्या. हे झालं तुमच्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. समजलं का बघा. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांच्याकडे शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू, गुड डे.